सूर कोणत्याही गायन वर्गातले नाहीत, तर लहान मुलांच्या उन्हाळी शिबिरातले आहेत. सध्या सर्व शाळांना उन्हाळी सुट्टी लागल्याने मुंबईतल्या शाळांनी मुलांसाठी छंद वर्ग आयोजित केले आहेत. त्यापैकीच एक आहे गोरेगावची अभि गोरेगावकर शाळा. सध्या हे बालनाट्य शिबिर शाळेने मुलांसाठी आयोजित केलंय. आमच्या शाळेत वेगवेगळी शिबिरं आयोजित केली आहेत. त्यातल्या मी नाट्य शिबिरात भाग घेतला आहे. नाट्य शिबिरात खूप मजा येत आहे आम्हाला. नाट्य शिबिर आनंद दादा व ऋतुजा गद्रेताई हे शिकवत आहेत. त्यांनी आम्हाला आवाजाचे चढ उतार, कसं बोलायचं, असं खूप काही शिकवलं आहे. आम्हाला नाट्य शिबिरात खूप मजा येते. एवढंच नाही तर बुद्धीला चालना देणारे खेळ शिकण्याची संधी या सुट्टीत मुलांना उपलब्ध होते. शाळेने आयोजित केलेल्या बुद्धिबळ प्रशिक्षणातून भावी बुद्धिबळपटू घडतायत. मी बुद्धिबळ हा खेळ 2 वर्षापूर्वी शिकलेलो. आज मी म्हणजे की येतं आता नवीन शिकायला मिळतंय सरांकडून आणि हे शाळेने आयोजित केलेलं आहे शिबिर. मुलांना शालेय वयातच विज्ञान तंत्रज्ञानाची गोडी लागावी यासाठी अगस्ता इंटरनॅशनल फाउंडेशनचं विज्ञान शिबिर आयोजित करण्यात आलं आहे. यात विज्ञान तंत्रज्ञानाचे छोटे छोटे आविष्कार करून पाहण्याची संधी मुलांना मिळते. नवीन प्रकारचं ग्रीटिंग कार्ड बनवायला शिकलेलो आहोत. तर या ग्रीटिंग कार्डला पेपर सर्किट म्हणतात. यात आपण एक LED बल्ब आणि 3 वोल्टची लिथियम बॅटरी घ्यायची व ती जिकडे पाहिजे ती लावू शकतो आपण. तसं बघा, इकडे फायर ब्रिगेड आहे, इकडे तो सायरन म्हणून वर्क करतो आणि तसं इकडे एक सिग्नल म्हणून वर्क करतो, रेड सिग्नल. तसंच इकडे एक बल्ब म्हणून आहे, त्याचा वापर इकडे 2 लिथियम सेल आणि 2 LED बल्ब लागणार आहेत. तसंच इकडे फोनची फ्लॅशलाईट म्हणून याचा वापर होतो. आणि ह्यात आम्ही लिथियम सोबत ॲल्युमिनियम फॉइल्स पण वापरलेले आहेत व टेप, जेणेकरून आपल्याला वायरची गरज नाही लागणार. वायरची गरज म्हणजे म्हणून याला पेपर सर्किट म्हणतात. तर आमची दिवसाची सुरुवात मेडिटेशनपासून होते. त्यानंतर आम्ही एक गेम खेळतो. त्यानंतर आम्हाला सर काही ना काहीतरी प्रॉब्लेम देतात. त्याच्यावरती सर पहिले एकदा सांगतात डायग्राम बनवा, नाहीतर ते प्रॉब्लेम असते त्याला एक्सप्लेन करा ती कशी सोडवू. त्याच्यानंतर परत गेम घेतात व अजून एक प्रॉब्लेम देतात. असं रोज चालू राहतं व आम्हाला या अगस्ता इंटरनॅशनल फाउंडेशनच्या शिबिरात खूप मजा येते. अशा प्रकारे उन्हाळी सुट्टीत चालणाऱ्या या शिबिरांमध्ये विद्यार्थ्यांचा वेळ सत्कारणी लागतोय आणि नवीन काहीतरी शिकण्याची संधीही मिळते. नमिता धुरी, लोकमत, मुंबई, गोरेगाव.